काय हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आमच्याकडे आहे स्नेहाचं चांदण्यातलं डोहाळे जेवण. तर बघा आम्ही कशी तयारी केली ते छान एन्जॉय करा. तर इथे बघा आम्ही मस्त रांगोळी काढीत आहे आणि छान असं आम्ही डेकोरेट केलेलं आहे सगळं. वरती आम्ही टेरेसवरतीच हे सगळं करीत आहोत आणि सगळे आपापल्या परीने मस्त तयारी करीत होते. आमच्याकडलं हे पहिलंच बाळ आहे, जे येणारं बाळ आहे ते. तर सगळ्यांना खूप खुशी झालेली होती. तर इथे आम्ही तिच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले होते. तिला पाणीपुरी खायची होती, शेवपुरी खायची होती आणि बघा हे वॅक्सचे दिवे लावलेले होते, पण टेरेसवरती इतका वारा होता की ते विझून विझून जात होते. आणि इथे आम्ही सगळं ताट वगैरे छान तिचं सजवलेलं होतं. बघू शकता तुम्ही. सगळे बहुतेक आम्ही पांढरेच पदार्थ करण्याचा प्रयत्न केलेला होता. तरी तिला परत अजून काही आवडलं तर ते ठेवलं होतं आम्ही. चांदण्यातलं डोहाळे जेवण आहे. डोहाळे जेवणाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे जंगलातसुद्धा एक डोहाळे जेवण करतात की जिथे हरणांचा वावर जिथे असेल अशा ठिकाणी, की हरणासारखी चपळता त्या बालकामध्ये यावी हा उद्देश आहे. आणि आपलं हे चांदण्यातलं डोहाळे जेवण, ज्यामध्ये चंद्रासारखी शीतलता त्या बाळामध्ये यावी, त्या शीतल किरणांनी, त्या अमृतांनी ते बाळ दीर्घायुष्य व्हावं, असा हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्याचप्रमाणे आता चंद्राचं झालं आणि एक आहे काळोखातलं, म्हणजे रात्रीचं डोहाळे जेवण, की त्या रात्रीपासूनसुद्धा, त्या काळोखापासूनसुद्धा त्या बाळाला भय न यावं यासाठी ते डोहाळे जेवण असतं. तर अशा प्रकारे आपण बालकावर संस्कारच करत असतो. ह्या डोहाळे जेवणांमागे मुख्य उद्देश हाच आहे की जे गर्भामध्ये जे बालक आहे त्यावरती योग्य संस्कार व्हावेत आणि त्याचबरोबर जी महिला गरोदर आहे तिला शांतता मिळावी, आनंद मिळावा आणि तिच्यामध्ये जे होणारे बदल आहे त्याकडे तिने सकारात्मकतेने सामोरे जावे. त्यासाठी तिला ही भावना देणं आवश्यक असतं की संपूर्ण घर तुझ्या पाठीशी उभं आहे आणि त्यामुळंच ती अशी खंबीरपणे या सगळ्या गोष्टीला सामोरी जाते. तर मैत्रिणींनो, हाच उद्देश असतो या डोहाळे जेवणाच्या मागे आणि त्या एका महिलेमुळे संपूर्ण घरसुद्धा आनंदी होत असतं. मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा कोणी जर गरोदर असेल तर यापैकी एक तरी डोहाळे जेवण तुम्ही करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते डोहाळे जेवण तुम्ही करू शकता. आम्ही हे चांदण्यातलं डोहाळे जेवण केलं आणि आम्ही खूप खुश होतो त्या दिवशी. खूपच आनंद झाला आम्हाला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर मैत्रिणींनो, हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा.